आज आपण एक्झरसाइज नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी हा टॉपिकमधील क्वेश्चन नंबर 41 पासून आपण कंडक्ट करणार आहोत. 41वा प्रश्न आहे, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ फोरगॉन इज कॉल्ड. The present value of income stream of future from an asset is if seller do not sell and sustain with an asset, or the disadvantage that result from the loss of an existing asset is called value to seller. प्रश्न थोडासा ट्विस्टिंग आहे, लेंदी आहे. प्रश्न कसा आहे, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ फोरगॉन FOREGONE फॉरगॉन इज कॉल्ड. द प्रेझेंट व्हॅल्यू कंसामध्ये आहे ते सारं. द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इन्कम स्ट्रीम ऑफ फ्युचर फ्रॉम अन ॲसेट इफ सेलर डू नॉट सेल अँड सस्टेन विथ अन ॲसेट, ऑर द डिसएडवांटेज दॅट रिझल्ट फ्रॉम द लॉस ऑफ अन एक्झिस्टिंग ॲसेट इज कॉल्ड व्हॅल्यू टू द सेलर. हा प्रश्न पाठच करावा लागेल. आता 42 नंबर आहे, व्हॅल्यू ऑफ एक्झिस्टिंग यूज इन C2 इज. व्हॅल्यू इन एक्झिस्टिंग यूज इन C2 इन सिच्युएशन म्हणजे त्या प्रेझेंट सिच्युएशनला इज मार्केट व्हॅल्यू ऑफ द प्लांट ॲट द वेअर इट इज इन्स्टॉल्ड अँड युटिलाइज्ड फॉर करंट यूज means use for which plant is designed. व्हॅल्यू इन C2 म्हटल्यानंतर आपण जे व्हॅल्युएशन करतो, प्लांट ज्या ठिकाणी सिच्युएट केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचे व्हॅल्युएशन करण्याचा त्याचा अर्थ होतो. ह्याला इन C2 म्हणजे प्लांटच्या जिथे इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन व्हॅल्युएशन करणे. आता पुढचा प्रश्न आहे 43, व्हॅल्यू इन अल्टरनेटिव्ह यूज XC2 इज. याचं उत्तर आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ प्लांट ॲट द अदर लोकेशन वेअर इट इज इन्स्टॉल्ड अँड युटिलाइज्ड फॉर अदर दॅन द करंट यूज. XC2चा अर्थ काय होईल, व्हॅल्यू इन अल्टरनेटिव्ह यूज XC2 इज मार्केट व्हॅल्यू ऑफ द प्लांट ॲट द अदर लोकेशन where it is installed and utilized for other than the current use. म्हणजे एखाद्या प्लांटची किंमत दुसऱ्या ठिकाणी, आता जो ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये आहे त्या ठिकाणी इन C2 न करता दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच त्याला XC2 असं म्हणलं जातं आहे. क्वेश्चन नंबर 44, द नेट अमाऊंट दॅट वुड बी realized if a business is discontinued and its assets are sold individually is called liquidation value. हा प्रश्न समजला. The net amount that would be realized if a business is discontinued and its assets are sold individually is called liquidation value. ह्याच्यात दुसऱ्याने पर्याय दिले आहेत, ते पर्याय बघायची गरज नाही. लिक्विडेशन म्हणजे एखाद्या प्लांटचे पार्ट्स विक्री करणे. 45, द अमाऊंट दॅट वुड बी रिअलाइज्ड व्हेन अन असेट और ग्रुप ऑफ असेट्स इज सोल्ड ऑन ए पीसमेल बेसिस, PIECEMEAL बेसिस इज कॉल्ड लिक्विडेशन व्हॅल्यू. हे प्रश्न तोच आहे. 46, द व्हॅल्यू ऑफ ए ग्रुप ऑफ असेट्स that could be realized in a liquidation sale given a reasonable period of time to find a purchaser or purchasers, with the seller being compelled to sell on as is on as is where is basis is called
ऑर्डरली लिक्विडेशन. ऑर्डरली लिक्विडेशन म्हणजे सेलिंग ऑफ द गुड्स और असेट ऑन ॲज इज कॉमा वेअर इज basis is called orderly liquidation. On is as is आणि on is as is where is हा बेस जसा असेल तसं जिथं असेल तिथं त्याचा अर्थ तसा होणार आहे. 47 जे आहे ना, द एस्टिमेटेड अमाऊंट एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी that could be typically realized from a properly advertised and conducted public sale. हे खूप महत्त्वाचं आहे. with the seller being compelled to sell as of a specific date with a sense of immediately on आता पुढं बघा, as is oblique where is basis is called फोर्स्ड सेल लिक्विडेशन व्हॅल्यू. फोर्स्ड सेल पहिलंचं काय होतं, ऑर्डरली लिक्विडेशन होतं, जिथं असेल तिथं जसं असेल तसं, आणि सेलर हा विक्री करतो म्हणजे बँक. आता इथं खाली जे आहे ना फोर्स्ड सेल लिक्विडेशनमध्ये तेच आहे, इमिडिएट बेसिसवर आहे, ऑन ॲज and as is where is basis is called forced liquidation value. हे परत आपण बघूया थोडंसं. the estimated amount expressed in terms of money that could be typically realized from a property advertised and conducted public sale. ट्रॅक्टरचं उदाहरण देता येईल, जाहिरात देणे, पब्लिकचं ऑक्शन घेणे, with the seller being compelled टू सेल ॲज ऑफ ए स्पेसिफिक डेट. एका विशिष्ट डेटला त्याचं ऑप्शन ठेवलं जातं आहे, विथ ए सेन्स ऑफ इमिडियसी IMEDIACY इमिडियसी ऑन अँड ॲज इज ऑब्लिक वेअर इज बेसिस इज कॉल्ड फोर्स्ड सेल लिक्विडेशन. जाहिरात दिल्यामुळे फोर्स्ड सेल लिक्विडेशन होत असेल. आता ह्याच्यावरचं जे होतं ना 46 नंबर काय होतं, द व्हॅल्यू ऑफ ग्रुप ऑफ असेट्स दॅट कुड बी रिअलाइज्ड इन ए लिक्विडेशन सेल गिवन ए रिजनेबल पिरियड ऑफ टाईम टू फाइंड ए परचेसर. म्हणजे याला काही विशिष्ट काळ दिला जातो आणि परचेसर कॉल केले जातात, बोलवले जातात. जाहिरात तर दिली जाते, जाहिरात देऊन परचेसरला बोलवलं जातं, एक विशिष्ट टाईम पिरियड दिला जातो. हे टाईम पिरियड खूप महत्त्वाचं आहे. इथं ऑप्शनमध्ये विकलं जात नाही, टाईम पिरियड देतात. विथ द सेलर बिईंग कंपेल्ड टू सेल ऑन अँड ॲज इज वेअर इज बेसिस इज कॉल्ड ऑर्डरली लिक्विडेशन व्हॅल्यू. तुम्ही थोडासा फरक आहे. 48 नंबर आहे, डिफरन्स बिटवीन ऑर्डरली लिक्विडेशन व्हॅल्यू अँड फोर्स्ड सेल लिक्विडेशन व्हॅल्यू इज मार्केटिंग पिरियड. मार्केटिंग पिरियड हा ह्याच्यातला तुमचा डिफरन्स आहे. ऑर्डरली लिक्विडेशन व्हॅल्यूमध्ये काय होतं आहे, थोडासा पिरियड दिला जातो, 4, 8 दिवस, 15 दिवस, महिना. पण फोर्स्ड सेल लिक्विडेशनला एक डेट दिली जाते, त्या डेटला ज्या दिवशी जे ऑप्शनमध्ये म्हणजे सवाल म्हणतो आपण, सवाल पद्धतीमध्ये जे विकलं जाईल त्या दोन्हीमधला हा फरक आहे, मार्केटिंग पिरियड. क्वेश्चन नंबर 49, प्रॉपर्टी दॅट इज लँड ऑर बिल्डिंग or part of a building or both held by the owner to earn rentals or for capital appreciation or both is called investment property. Investment property ची ही व्याख्या आहे, property that is land or building or part of the building, दुकानं खालचे, और बोथ दुकानं प्लस जमीन किंवा बिल्डिंग,
हेल्ड बाय द ओनर टू अर्न रेंटल्स और फॉर कॅपिटल अप्रिशिएशन और बोथ. एखाद्या वेळेस रेंटलवर देणे किंवा कॅपिटल अप्रिशिएशन म्हणजे विक्री करण्यासाठीचं आहे. और बोथ इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. आता त्याच्यामध्ये दुसरी उत्तर पण दिली आहेत. इंडस्ट्री प्रॉपर्टी, लँड अँड बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आणि ऑल ऑफ द अबोव दिले. आपण ऑल ऑफ द अबोव देखील म्हणू शकतो. कसं आहे, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी बिल्डिंग, मोकळी जागा किंवा बिल्डिंगमधला काही पार्ट आपण रेंटलवर देऊ शकतो किंवा एखादी कॅपिटल म्हणून विक्री करू शकतो. ही इंडस्ट्रियल प्रॉपर्टीला करता येत नाही. ॲक्च्युअली लँड आणि बिल्डिंगला करता येते, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीला करता येते. जी प्रॉपर्टी आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ठेवली आहे त्याला करता येतं, असं त्याचा इथं उद्देश दिलेला आहे. तर आपण प्रश्न चुकून ऑल ऑफ द अबोव लिहू शकतो. इथं थोडंसं लक्ष करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 50 आहे. क्लासिफिकेशन ऑफ नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज. एखादी प्रॉपर्टी जी आहे नॉन इन्व्हेस्टमेंट बेसिसवरली कोणती असू शकते? तर ह्याला उत्तर आहे मार्केटेबल अँड नॉन मार्केटेबल. याचा अर्थ काय होतो? क्लासिफिकेशन ऑफ नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज मार्केटेबल अँड नॉन मार्केटेबल असा होतो. थँक्यू.